नमस्कार, मी कीर्ती वाडकर. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कुशल मनुष्यबळासाठीची कसरत या मालिकेत आज आपण बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स सेक्टरवर चर्चा करणार आहोत. नजीकच्या काळात बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागेल असा केंद्र सरकारचा अंदाज आहे आणि त्यामुळेच निवडक 11 सेक्टरमध्ये याही सेक्टरचा समावेश करण्यात आला आहे. या सेक्टरमधील सध्याची स्थिती, भविष्यातल्या संधी, भविष्यात नेमकं कशा प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची गरज लागणार आहे, सध्याची शिक्षण पद्धती त्यासाठी पुरेशी आहे का की त्यात बदल करण्याची गरज आहे, यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत बेलापूर स्टुडिओतून माझ्यासोबत आहेत पंजाब नॅशनल बँकेचे रिटायर्ड असिस्टंट जनरल मॅनेजर गोपाळ भोंदुर्गे सर, चार्टर्ड अकाउंटंट तुषार करंजेकर देखील या स्टुडिओतून आपल्यासोबत आहेत. त्यासोबतच पुण्याहून आपल्यासोबत असणार आहेत सचिन घायाळ आणि चारुदत्त केंडे, हे दोघेही चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यासोबतच नाशिकहून अर्थतज्ञ विश्वनाथ बोडके आपल्यासोबत आहेत. देना बँकेचे मॅनेजर प्रवीण यज्ञे देखील आपल्यासोबत असणार आहेत. कोल्हापूरतून जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक महेश धर्माधिकारी हे देखील आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मी आज सगळ्या मान्यवरांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि या कार्यक्रमाला सुरुवात करते. खरं तर जागतिकीकरणानंतर भारताची वाटचाल असेल किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास होतोय आणि त्या दृष्टीने हे जे तिन्ही सेक्टर आहेत हे खूपच महत्त्वाचे आहेत. आणि बँकिंग म्हटलं तर बँकिंग एक वेगळी शाखा, फायनान्समध्ये आणि बँकिंग अँड इन्शुरन्स या तीनही वेगवेगळ्या शाखा एकमेकांशी संलग्न आहेत आणि या तीनही शाखांमध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी देखील असणार आहेत. आणि सुरुवातीलाच मी गोपाळ सरांकडे जाते. गोपाळ सर, बँकिंग ही जी शाखा, आपण फक्त बँकिंगचा विचार केला तर येत्या काळामध्ये बँकिंगमध्ये नेमक्या कशा प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत? ओके, नमस्कार. बँकिंग क्षेत्रामध्ये आता येत्या 3-4 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे आणि ते प्रत्येक म्हणजे क्लेरिकल लेवलला, ऑफिसर लेवलला आणि मॅनेजर लेवलला वेगवेगळ्या टाईपचं मनुष्यबळ आपल्याला लागणार आहे. फॉर एक्झाम्पल, ॲज अ मॅनेजर बँकिंग क्षेत्रामध्ये MBA स्टुडंटची फार मोठी आवश्यकता आहे. कारण आता जो काही गॅप तयार झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये बँकिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट झाली. 60-70% लोक रिटायर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मॅनेजर म्हणून बँकेला तिथं बसवणारे असे कुशल अधिकारी आपल्याला मिळत नाही आहेत. तेव्हा त्या दृष्टिकोनातून तिथं MBA फायनान्स किंवा MBA मॅनेजमेंटमध्ये जे काही बँकिंग, इन्शुरन्स अशा जे काही ज्यांनी डिग्री घेतलेली आहेत त्यांना फार मोठ्या प्रमाणात संधी आहे. ॲट द सेम टाईम याबरोबरच IT मध्ये जे काही ग्रॅज्युएशन लोकांनी केलेलं आहे, IT मध्ये सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. आणि 1917, 19 आणि 17-20 मध्ये तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्याच्यानंतरसुद्धा ही प्रक्रिया पुढे चालू राहणार आहे आणि साथ क्लेरिकल स्टाफ तर आलेलाच आहे आणि त्या लोकांनासुद्धा ITचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. नक्कीच. त्यासोबत तुषार सरांना खरं तर माझा प्रश्न असेल, जसं सर बोले की बँकेमध्ये पण वेगवेगळ्या शाखा आहेत, पण कुठेतरी आता कुशल मनुष्यबळाची गरज भासते येत्या काळात. आणि पूर्वीची स्थिती पाहिली तर काही म्हणजे जरी बँकिंगमध्ये जात असतील तरी काही लिमिटेड मुलं होती की बँकिंग करायचे, पण आता इतके ऑप्शन्स सगळ्यांसमोर, म्हणजे जे कॉमर्स घेऊन येत असतील इतके ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि ही सगळी मुलं जी आहेत ते बँकांचाच फक्त विचार न करता जे प्रायव्हेट सेक्टर आहेत इथे वळतात आणि त्यामुळे कुठेतरी आता ही पोकळी निर्माण झाली आहे का? बरोबर आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये आता संधी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. जी मुलं नवीन ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडतात त्यांना गलेलठ्ठ पगाराची फार अपेक्षा असते. कॉर्पोरेट सेक्टर हा पगार देऊ करतो. शिवाय अमेरिकन कॉल सेंटर्स, डाटा एंट्रीज आणि BPO हे जॉबचं प्रस्तही फार वाढल्यामुळे बरेच मुलं तिथे आकर्षित व्हायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे बऱ्यापैकी संधी सगळ्याच क्षेत्रात निर्माण झालेली आहे. बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स ह्या क्षेत्राकडे आपल्याला कौशल्य असलेलं मनुष्यबळ लागणार आहे. त्याच्यामध्ये नुसतं 10वी किंवा 12वी किंवा नुसतं ग्रॅज्युएशन करून आता चालणार नाही आहे. त्या मुलांना त्याच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ज्या IBPS किंवा स्टेट बँक, रिझर्व्ह बँक ज्या एक्झाम घेतं त्याची तयारी चांगली करावी लागणार आहे. त्या तयारीसाठी त्यांना 2-2, 4-4 वर्ष एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला लागणार आहे, कारण की हा अभ्यासक्रम त्यांच्या रेग्युलर अभ्यासक्रमापेक्षा फार वेगळा असतो. त्यामुळे त्याची त्यांना चांगली तयारी करायला लागणार आहे. आणि संधी तर निश्चित सगळ्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत.
आता असं होणार आहे की भरपूर क्षेत्र आहेत, भरपूर संधी आहेत आणि विद्यार्थ्यांना हे ठरवायचं आहे की कुठल्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे. IT क्षेत्र आहे, बँकिंग क्षेत्र आहे, इन्शुरन्स क्षेत्र आहे आणि प्रत्येकाचं काही ना काही एक नाविन्यपूर्ण कौशल्य आहे. त्या कौशल्य आपल्यात आणलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन मुलांनी केलं पाहिजे. नक्कीच. आणि नाशिकहून अर्थतज्ञ विश्वनाथ सर आपल्यासोबत आहे. त्यांना माझा प्रश्न आहे खरं तर की आता भारत एकीकडे मोठ्या जलद गतीनं आर्थिक विकास करतोय, परदेशी गुंतवणूक वाढते, मेक इन इंडिया सारखं आता नवीन नवीन प्रोजेक्ट येणार आहे, परदेशी गुंतवणूक त्यामुळे वाढणार आहे आणि एकंदरीतच कुशल मनुष्यबळाची गरज हे जे आहेत बँकिंग असेल, इन्शुरन्स आणि फायनान्स या सेक्टरमध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे कुठंतरी आता शासनाने देखील हे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी किंवा शिक्षण पद्धतीत बदल होणं एकंदर गरजेचं आहे असं वाटतंय का यामुळे? बघा, गेल्या 2-3 वर्षामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये जे आर्थिक बदल होत आहेत, ज्या घडामोडी घडत आहेत, पूर्ण जगाचं लक्ष आपण आकर्षित करून घेतलं आहे आपल्या अर्थव्यवस्थेकडे. एक क्षेत्र असं आहे की बघा, जसं आपण बँकिंगबद्दल बोलतोय, इन्शुरन्सबद्दल बोलतोय, मी शेअर मार्केटबद्दल आपण बोलत नाही आहे. ह्या क्षेत्रामध्ये एवढ्या अमाप अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे, परंतु क्वालिटी भेटत नाही आहे. जी क्वालिटी निर्माण व्हायला पाहिजे MBA स्टुडंटमधून किंवा कॉमर्स क्षेत्रामधून, कोणत्याही क्षेत्रामधून ती क्वालिटी निर्माण होत नाही आहे. निश्चितच शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे आता 10वीच्या मुलांना जे इंटरनल मार्क देत होते ते बंद करण्यात येणार आहे, ते इट्स अ गुड डिसिजन. याच्यात सारखेच काही डिसिजन MBA प्लस ग्रॅज्युएशन ह्या क्षेत्रासाठी सुद्धा करायला पाहिजे. कारण क्वांटिटी नको, आपल्याला क्वालिटी पाहिजे आहे. कारण आज आपण जर का बघितलं तर आर्थिक घडामोडी, आज जो विषय तुम्ही घेतलेला आहे खूप इम्पॉर्टंट विषय घेतलेला आहे. कारण वाणिज्य म्हणजेच काय, दळणवळण, व्यापार आणि देवाणघेवाण म्हणजे सेल्स. तर सेल्स ही जी जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपल्याला त्या विद्यार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला बाहेर जाता येणार नाही किंवा तो त्याची स्किल किंवा त्याचं प्रोडक्ट चांगल्या प्रकारे विकू शकणार नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्रात असो, पण कॉमर्समध्ये सेल्स स्किल वाढणं खूप आवश्यक आहे. स्किल असेल तर तो काही विकू शकतो आणि कंपनीला नफा मिळवून देऊ शकतो. नक्कीच. त्यासोबतच प्रवीण यज्ञे सर आपल्यासोबत आहेत. त्यांना माझा प्रश्न आहे की जसं बँकिंग सेक्टरचा विचार केला तर येत्या काळात किंवा आता अनेक कोर्सेस असतील किंवा डिप्लोमा देखील खूप आहेत ज्याचा विद्यार्थ्यांना खरं तर फायदा होऊ शकतो. यामध्ये इंटरनॅशनल बँकिंग अँड फायनान्स असेल किंवा बँकिंग टेक्नॉलॉजी असेल किंवा मर्चंट बँकिंग हे देखील नवीन वेगवेगळे खरं तर कोर्सेस आलेत. हे केल्यानंतर नेमका कोणत्या इंडस्ट्रीमध्ये किंवा विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा फायदा होऊ शकतो किंवा असे आणखी काही तुम्ही नवीन कोर्सेस सांगू शकताय का जे खरं तर अलीकडे 2-2 वर्षांनी नवीन वेगवेगळे कोर्सेस येत असतात? निश्चितच मॅडम. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे की बँकेमध्ये आता कुशल मनुष्यबळाची खूपच आवश्यकता आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की नॅशनलाइज जेव्हा बँका झाल्या 1980 मध्ये तेव्हा जे बॅच लागली होती, त्यानंतर आता ती जी बॅच आहे मास रिक्रुटमेंट झालेली ती सर्व रिटायरमेंटला आलेली आहे. आणि तेव्हा जे लागलेले लोक होते आणि आता बँकेचं कार्यक्षेत्र हे पूर्णपणे बदललेलं आहे. त्यामुळे आता निश्चितच मर्चंट बँकिंग किंवा अजून काही नवीन कन्सेप्ट येत आहेत बँकामध्ये. तर आता बँका आता नवीन असा कल आलेला आहे की बँका आधी मुलांना एक्झाम घेऊन रिक्रूट करतील, त्यांना 2 वर्ष त्यांची डिग्री देतील. म्हणजे जे बँकांचे सॉफ्टवेअर आहेत, लोन प्रोसेस आहे, ते त्यांना 2 वर्ष एका युनिव्हर्सिटीमध्ये ठेवतील, तिथं मुलं शिकतील आणि मुलं पूर्ण ट्रेन झालेले बँकेतच येतील. आता नवीन असा ट्रेंड आहे की प्रत्येक बँक मुलांना सिलेक्ट करून ते एका इन्स्टिट्यूटमध्ये पाठवते किंवा एका युनिव्हर्सिटीमध्ये बँक टायअप करते आणि तिथे पाठवते. तिथून मुलं 2 वर्षांनी ट्रेन झाल्यावर पुन्हा बँकेत थांबवतात, जेणेकरून बँकेला कुशल मनुष्यबळ मिळेल. मी नवीन मुलांना सांगू इच्छितो की IBPS च्या वेबसाईटवर जर गेला तर हजाराहून जागा निघतात. आता रिजनल रुरल बँक म्हणजे ग्रामीण बँकांमध्ये 14,000 जागा निघालेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये अधिकारी होण्यासाठी 30 वर्ष वयोगट आहे आणि क्लर्कसाठी 28 वर्ष वयोगट आहे. तर महाराष्ट्रातील मुलांनी जास्तीत जास्त अभ्यास करून बँकांमध्ये सिलेक्ट व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो. यासोबतच चारुदत्त केंडे आपल्यासोबत आहेत, CA आहेत ते. त्यांना मला असा प्रश्न आहे की खरं तर मध्यंतरीचा काळ होता किंवा अजूनही खूप जे BCom करणारी मुलं असतील किंवा MCom यांचा बऱ्याच जणांचा कल हा CA करण्याकडे असतो.
पण सध्या सीए सोबतच खरं तर आपण पाहतो की कॉम्पिटिशन्स वाढत चाललेत, अनेक कोर्सेस जसं आपण म्हणतोय आलेत, तर सीए करत असताना सीएच्या बरोबरीने किंवा सीए न करता ऑप्शनल आता सध्या दुसरे कोणते कोर्सेस असे आलेले आहेत का ऍडव्हान्स, जे खरं तर त्याच्याकडे देखील विद्यार्थ्यांनी त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे? ओके, सी ए बरोबरच बरेच कोर्सेस आहेत, जसं की MBA आहे किंवा जसं इतरांनी सांगितलं त्याप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील अनेक नोकरी करण्यासाठीच्या संधी आहेत. ओके, त्याचबरोबर मला वाटतं कॉमर्स हे असं क्षेत्र आहे की जिथे आल्यानंतर आपल्याला सर्व पर्याय उपलब्ध होतात. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला इतर कोर्सेसही करता येतात आणि हे सर्व तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा तुमची नोकरी वगैरे सांभाळूनही करता येतं. नक्कीच. त्यासोबत सचिन आणि घायाळ- असे कोर्सेस हां. पैकी मग हां, बोला तुमचं उत्तर पूर्ण. नाही, मला तेच म्हणायचं होतं की याचबरोबर म्हणजे कॉमर्समध्ये CMA याबरोबरच MBA असेल किंवा इकॉनॉमिक्स रिलेटेड काही कोर्सेस असतील, MBA आहे, तर हे कोर्सेस करता येऊ शकतात. नक्कीच. आणि सचिन घायाळ यांना इव्हन माझा प्रश्न UPSC आहे. म्हणजे पब्लिक सर्व्हिसेसचा पण ऑप्शन आहे. बरोबर आहे. सचिन घायाळ यांना माझा प्रश्न आहे की सीए करत असताना आता आपण जसं म्हणतोय की येत्या काळात म्हणूनच शासनानं 11 सेक्टर्सची जी निवड केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा सेक्टर आहे बँकिंग, इन्शुरन्स आणि फायनान्स. तर येत्या काळात सीए जे आहे पद, याच्यासाठी येत्या काळामध्ये कशा प्रकारच्या आणखी संधी उपलब्ध होऊ शकतात? फार योग्य वेळेस बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स याबद्दल हा प्रोग्राम चालू झाला आहे. कारण सध्या 1 जुलैपासून आपण बघितलं की GST इंट्रोड्यूस झाला आहे आणि स्वतः भारताच्या पंतप्रधानांनी सांगितलं की दी सिग्नेचर ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इज मोर इम्पॉर्टंट दॅन दी सिग्नेचर ऑफ प्राईम मिनिस्टर. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त संधी उपलब्ध झाल्या आहेत. म्हणजे मला एवढं सांगायचं की एखादा बिझनेस चालू करायचा आहे चांगल्या पद्धतीनं, तरी त्यावेळेस तुम्हाला CA ची गरज लागते. तुमचा बिझनेस चांगला भरभराटीला आला तर त्यावेळेस तुम्हाला CA ची अजून जास्त गरज लागते. आणि एखाद्या बिझनेसला किती जास्त उच्च लेवलपर्यंत आपल्याला न्यायचं आहे त्यावेळेस ज्या फायनान्स वगैरे सगळ्या गोष्टी लागतात, टॅक्सेशनचे मॅटर्स आहेत, अकाउंटिंग आहे, बँकिंग आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सेक्टर आहे, या सगळीकडे CA ची फार गरज लागते. म्हणजे सध्या बरेचसे सर्वे असे सांगतात की भारतामध्ये जे ग्लोबलायझेशन चाललं आहे त्यामुळे अराउंड 3 ते 4 चार्टर्ड अकाउंटंट्सची गरज भारताला आहे. इतक्या सध्या चार्टर्ड अकाउंटंट्सची भारताला गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की चार्टर्ड अकाउंटंट इज अ पर्सन हू इज सो स्किल्ड इन द फील्ड ऑफ कॉमर्स. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना फार चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो. आणि जसं तुमचं म्हणणं आहे की आपला सिलेबस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, प्रत्येकाने सांगितलं आहे की MBA झालं पाहिजे किंवा अजून बऱ्याचशा एक्झाम्स आहेत, परंतु कॉमर्स फील्डमध्ये फार जास्त सिलेबस चेंजची सगळ्या युनिव्हर्सिटीज आणि व्हेरियस इन्स्टिट्यूट्स ज्या ह्या कोर्सेस वगैरे कंडक्ट करतात त्यामध्ये फार चेंजेसची गरज आहे की अशा पद्धतीने सिलेबस डिझाईन झाले पाहिजे की जेणेकरून तो जर बँकिंग सेक्टरमध्ये जाणार आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये जाणार आहे, तर त्याचं करिअर त्या दृष्टीनं प्लॅन झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं 11th कॉमर्सवरूनच स्टुडंटला चांगल्या पद्धतीनं त्याचा करिअर इंटरेस्ट निवडता आला पाहिजे. म्हणजे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गव्हर्नमेंटनं जर स्किल्ड चार्टर्ड अकाउंटंट, स्किल्ड कंपनी सेक्रेटरी, स्किल्ड कॉस्ट अकाउंटंट, स्किल्ड MBAs, स्किल्ड बँकिंग प्रोफेशनल जर पाहिजे असतील तर त्या पद्धतीचं स्किलफुल सिलेबस असेल, सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. कोल्हापूरमधून महेश धर्माधिकारी सर आपल्यासोबत आहे, त्यांना माझा प्रश्न आहे. धर्माधिकारी सर, आपण बघतोय की सध्या एकूणच चर्चा आहे की कॉमर्समधनं बँकिंग, इन्शुरन्स या क्षेत्राकडे वळता येतं, पण बरेच असे आहेत अर्बन बँका असतील किंवा बरेच विद्यार्थी जे असतात ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर करून त्याच्यानंतर MBA करता येतं आणि तिथूनही तुम्ही बँकांमधल्या वेगवेगळ्या पदांवर अर्ज करू शकतात, अगदी हायर लेवलच्या पदापर्यंत पण. तर त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, कशा प्रकारची शिक्षण पद्धती आहे सध्या उपलब्ध? सध्याची परिस्थिती आहे की शिक्षणामध्ये असं स्पेशलायझेशन आपल्याला दिसत नाही. सर्व BCom एकसारखेच अशी परिस्थिती असते. थोडासा स्पेशलायझेशनचा भाग हा शिक्षण पद्धतीमध्ये आला पाहिजे. मी थोडा सहकार क्षेत्रात काम करणार आहे, मगाशी मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण सहकारी बँकिंग क्षेत्र
हा आमच्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाचा एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये आम्हाला नेहमी कुशल मनुष्यबळ किंवा चांगला स्टाफ हा मिळत नाही. त्यासाठीचा जो अभ्यास करायला पाहिजे आणि जो अभ्यास शिक्षण पद्धतीत आणायला पाहिजे असा सध्या तरी आणला जात नाही. सहकार क्षेत्रात रिझर्व्ह बँकेचंही नियंत्रण आहे आणि सहकार खात्याचं पण नियंत्रण आहे. तर अशा दुहेरी नियंत्रणाखाली सहकार क्षेत्र काम करत असताना आणि मुख्य म्हणजे जनसामान्याबरोबर ज्यांची नाळ जोडली आहे असं हे सहकार क्षेत्र आहे. त्यामुळे सामान्य माणसाला या आमच्या नागरी सहकारी किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स या जवळच्या वाटतात आणि त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याचशा लोकांना ही चांगली संधी आहे. त्यांनी थोडंसं सहकाराचाही अभ्यासक्रम असेल आणि थोडा अकाउंटिंगचाही अभ्यासक्रम असेल अशा लोकांना या सहकार क्षेत्रामध्ये खूप संधी आहे. आमच्या सहकार क्षेत्रामध्ये अगदी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुद्धा चांगले मिळत नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे. असं म्हटलं सेशन एक आपले निवडणूक आयुक्त माझी एकदा म्हटले होते की शाळा कॉलेजातलं शिकलेलं विसरून गेल्यानंतर तुमच्याजवळ जे राहतं ते शिक्षण. तर असं शिक्षण हे अभिप्रेत आहे. किंवा आपल्याकडं पूर्वी गुरुकुल सिस्टीम होती की गुरुकडं राहून तो 16 विद्या 64 कला यातल्या कुठल्या तरी याच्यात पारंगत व्हायचा. आता अशी पारंगतता ठेवण्यासाठी 10वी 12वी नंतरच या मुलांनी जर ठरवलं की आपण सहकारी क्षेत्राकडे जायचं आहे, आपण विमा क्षेत्राकडे जायचं आहे किंवा आपण बँकिंग क्षेत्राकडे जायचं आहे तर त्यांना या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली संधी आहे. कॉमर्स सीएचा विषय मगाशी काढला सचिन सरांनी तर सीए मधले सगळेच लोक चार्टर्ड अकाउंटंट होतात असं नाही. पण जे लोक होत नाहीत त्यांची स्वतःची गुणवत्ता चांगली असती त्यांना पण या बँकिंग क्षेत्रात खूप चांगली संधी आहे. त्यांनी थोडा त्याचा अनुभव घेऊन आपलं करिअर हे बँकिंग क्षेत्र ठरवलं तर त्यांना सुद्धा चांगली संधी या सहकारी क्षेत्राकडे आहे असं मला वाटतंय. त्यांनी थोडं स्पेशलायझेशन केलं पाहिजे आणि त्यासाठी विद्यापीठांनी थोडी शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे असं मला वाटतंय. नक्कीच तुषार करंजकर सर स्टुडिओतून आहे, त्यांना माझा याच्याशीच निगडीत थोडाफार पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे फायनान्स करून अलीकडे MBA करता येतं किंवा बँकिंग इन्शुरन्स करून पण MBA करता येतो किंवा इतरही JIIB असे काही कोर्स आहेत तर याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो आणि याच्यानंतर कशा प्रकारच्या संधी उपलब्ध असतात त्यांच्यापुढे? हो, बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. पण तरीही त्यांनी शांत डोक्याने विचार करायला हवा. त्यांच्या पालकांचाही सल्ला त्यासाठी त्यांनी घ्यायला हवा आणि त्यानंतर त्यांनी क्षेत्र निवडायला हवं की आपल्याला कॉमर्सला जायचं आहे. कॉमर्समध्ये सुद्धा आता बरेच वेगवेगळे पर्याय 12वी नंतर मुंबई विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहेत. जेणेकरून MBAची तयारी करण्यासाठी BMS कोर्स आहे, प्लेन बँकिंग इन्शुरन्ससाठी एक कोर्स आहे, अकाउंटिंग फायनान्स नावाचा एक BAF कोर्स आहे. असे बरेच कोर्सेस मुंबई विद्यापीठाने तरी आता उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अशी कुशलता येण्यासाठी त्याचा उपयोग हवा ही विद्यापीठाची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने हे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. पण मुलांकडून ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा अशी असते की मुलांनी त्यासाठी स्वतः वेगळा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण की IBPS सारख्या परीक्षा आणि विद्यापीठाचा जो सिलेबस असतो ह्याच्यामध्ये बरीच तफावत असते. कारण की IBPS परीक्षेमध्ये ऑलराऊंडर मुलं शोधली जातात. म्हणजे त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान असलेली मुलं नको असतात, ऑलराऊंडर पाहिजे असतात. मग त्यांना गणिताचंही ज्ञान हवं, लॉजिक कॉमन सेन्स चांगला हवा, इंग्लिशचं चांगलं ज्ञान हवं. हे बेसिकली विषय असतात. त्यामध्ये आता नवीन विषय म्हणजे IT हा सुद्धा IBPS मध्ये अंतर्भूत केलेला आहे. त्यामुळे मुलांना ITचे सुद्धा ज्ञान असणं फार गरजेचं आहे आणि अशी मुलं पुढे चांगलं करिअर करू शकतात. नक्कीच विश्वनाथ सरांना पुढचा माझा प्रश्न आहे की एकीकडे शासनानं कुशल मनुष्यबळासाठी आता खरं तर धडपड सुरू केलेली आहे, अनेक उपक्रम देखील सुरू केलेले आहेत. पण हे करत असताना विद्यार्थ्यांच्या मनात बऱ्याचदा शंका असते. अनेक विद्यार्थी किंवा एक सामान्य कुटुंबातले जे पालक असतात की बऱ्याचदा की हे वेगवेगळे कोर्सेस केल्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जावं लागेल किंवा शासकीय नोकऱ्या खूप कमी असतात आणि त्याच्यासाठी खूप धडपड असते, खूप मोठी प्रक्रिया आहे. तर नेमकं येत्या काळात शासकीय काही संधी आहेत का, शासकीय नोकऱ्या म्हणजे?
तसं बघितलं तर मी माझं स्पष्ट मत मांडेल की सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा आपण स्वतः प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप स्कोप आहे. आपल्या स्किल डेव्हलप करा, आपल्यामध्ये जनतेशी संवाद साधणाऱ्या स्किल डेव्हलप करा, आपल्याला काय विकता येईल ती स्किल डेव्हलप करा. प्रायव्हेटमध्ये पगार अमाप द्यायला तयार आहेत कंपन्या. शॉर्ट टर्मचा विचार करू नका, लॉंग टर्मचा विचार करा. जर का तुम्ही असं नाही तर काय होतं की एखादा व्यक्ती प्रथम एखाद्या नोकरीला लागतो, त्याला एक पॅकेज भेटलं तर तो ही शिफ्टिंग करत असतो, पण ही हॅज टू डेव्हलप हिज हॅबिट्स टू फॉर लॉंग टर्म. बऱ्याच वेळा काय होतं, कंपन्यांचं सुद्धा चुकतं. कंपन्या रिक्रूट करून घेतात, पण टार्गेट जे असतं त्या टार्गेटमुळे त्या कंपन्या प्रॉपरली ट्रेनिंग देत नाही आणि त्या ट्रेनिंग देत नसल्यामुळे ते पोरं फेल होतात. म्हणजे बऱ्याच कंपन्यांमध्ये हा प्रॉब्लेम येत असतो. म्हणून सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये या. प्रायव्हेट सेक्टरला खूप स्कोप आहे आणि अमाप सारखे पगार द्यायला तयार आहेत कंपन्या. नक्कीच चारुदत्त केंडे आहेत, त्यांना काही बोलायचं मला वाटतं. हा चारुदत्तजी बोला तुम्ही. मला असं वाटतं की जसं तुषार सरांनी सांगितलं किंवा विश्वनाथ सरांनी सांगितलं की कोर्सेस बरेच उपलब्ध आहेत. कॉमर्सकडे बऱ्याचदा असं व्हायचं पूर्वी की खूप कमी जण यायचे हा कॉमर्सला सायन्सकडून, किंवा सायन्सच्या ऐवजी कॉमर्स हा पर्याय निवडला जायचा. पण मला असं म्हणावं वाटेल की कॉमर्समध्ये जशा बऱ्याच संधी आहेत उपलब्ध, तसंच आज आपला विषय आहे की कुशल मनुष्यबळासाठी जी कसरत करावी लागते तर ती का करावी लागते. तर यासाठी बऱ्याचदा असं होतं की जे माझं ऑब्झर्वेशन आहे की M.Com झालेली जरी मुलं असतील तरी कित्येक जणांना जर्नल एंट्रीसुद्धा करता येत नाहीत. तर त्यासाठी जसं आपण नेहमी म्हणतो की ॲप्लिकेशन ऑफ माइंड म्हणा किंवा प्रॅक्टिस, त्यासाठी लागणारी कन्सिस्टन्सी, या गोष्टीसुद्धा त्या मुलांकडनं स्वतःकडून अपेक्षित आहेत. त्यामुळे म्हणजे नुसतंच कोर्सेस जरी अवेलेबल असले तरी त्या मुलांचं सुद्धा इनपुट तिथे लागणार आहे. नक्कीच बरोबर आहे. यासोबतच सचिन घायाळ आहेत आपल्यासोबत. त्यांना पुढचा प्रश्न आहे माझा की आपण पाहिलं की बँकांमध्ये फक्त जायचं म्हटलं की लोकांना असं वाटतं बँक मॅनेजर किंवा काही ठराविक जी पदं आहेत त्यांच्यासाठी मधून, पण एक नुसते बँकिंग हा विषय घेतला तरी अनेक पदं आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा असतील किंवा वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. तर यासाठी मुलांना फक्त बँकिंगकडे एक तर न बघता इतरही पर्याय निवडणं गरजेचं आहे का, कॉमर्सची जी मुलं असतील त्यांना? नाही, कॉमर्सच्या मुलांसाठी तर एंटायर कॉमर्स फील्ड इज अन ओशन, म्हणजे ते कुठेही जाऊ शकतात. पण जर आपण बँकिंगमध्ये फक्त कुठला बँक मॅनेजरच हेच एक पद नसतं, कारण प्रत्येकाला संधी डायरेक्ट बँक मॅनेजरचीच भेटेल असातला विषय नाही, कारण ते एक बऱ्याचशा रिस्पॉन्सिबिलिटीज त्या ठिकाणी हँडल करावे लागतात. परंतु बऱ्याच बँकांच्या स्वतःच्या सुद्धा एंट्रन्स एक्झाम्स ते घेतात किंवा IBPSच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच मुलांची आता रिक्रुटमेंट होते. आता काय नॉन कॉमर्स ग्रॅज्युएट असेल किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट असेल, सगळ्यांनाच आता IBPSच्या एक्झाम्स द्यायला सगळ्यांना संधी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही बँकेच्या परीक्षेमध्ये जे स्टुडंट्स असे आहेत की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते चांगल्या पद्धतीनं सिलेक्ट होऊ शकतात. आणि इतर कंपनीमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही बँकिंगच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस विचार करता तर त्यावेळेस प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला ॲज अन अकाउंटंट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आज जॉब आहे. आणि जर थोडे स्किल्स जर चांगले असतील तर त्या ठिकाणी सुद्धा हायर लेवलवर ॲज अ फायनान्स मॅनेजर म्हणून नजीकच्या काळामध्ये तुम्ही जाऊ शकता. या सगळ्या गोष्टींमध्ये मला फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. महेश सरांनी सुद्धा सहकारामधलं वगैरे बऱ्याचशा गोष्टी पॉईंट आऊट केल्यात. मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण कुशल मनुष्यबळ तयार करण्याची बद्दल बोलतोय, पण त्यासाठी कुठलाही विद्यार्थी घडतो त्यावेळेसाठी त्याच्यामागे चांगले शिक्षक असावे लागतात. आज जर आपण बघितलं तर कॉमर्समध्ये मला सांगायचं की फार चांगल्या कुशल शिक्षकांची पहिली गरज आहे. मला सांगायचं की कित्येक युनिव्हर्सिटीजमध्ये आजकाल आपण MBAच्या डिग्रीज म्हणतो, तालुक्याच्या प्लेसवर MBA झालेत आणि अक्षरशः लाखो विद्यार्थी पास होऊन बाहेर पडतात, पण स्किल्स अक्षरशः फारच तुरळक ठिकाणी आढळतं. जसं आता चारुदत्त सरांनी सांगितलंय की M.Com झालेला मुलगा जर्नल एंट्रीसुद्धा पास करू शकत नाही आहे. आणि रिझन हेच आहे की एंटायर एज्युकेशन सिस्टममध्ये सुरुवातीपासून स्किल्ड टीचर्स न जर त्याला व्यवस्थित चांगलं गायडन्स दिलं तर त्याच वेळेस आपण कुशल मनुष्यबळ तयार करू शकतो. कुठल्याही कॉलेजमध्ये कॉमर्सचे असू द्या किंवा युनिव्हर्सिटी असं आजकाल ओपन युनिव्हर्सिटीज झाल्या आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळे MBSचे क्वालिफिकेशन्स तुम्हाला अक्षरशः ऑफर केले जातात. म्हणजे फीस भरा आणि तुम्ही डिग्रीज घ्या, अशा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. आणि ह्या अशा गोष्टीमुळे झालंय असं आहे की पासिंगचा पर्सेंटेज जितका आहे, म्हणजे बरेचसे विद्यार्थी इंटरव्ह्यूजला येतात आणि तुम्ही त्यांना बरेचसे क्वेश्चन्स विचारल्यानंतर त्यातल्या बऱ्याचशा सोप्या गोष्टीसुद्धा त्यांना येत नाही.
आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे सरकारनं सुद्धा फार चांगलं सकारात्मक दृष्टीनं बघणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की शिक्षण क्षेत्राकडे एकंदरीत स्किल डेव्हलपमेंटसाठी नुसते आपण कुठला प्रोग्राम डेव्हलप केला आहे आणि अनाऊन्स केला त्यांना काही होणार नाही. देअर शॅल बी डेडिकेटेड अँड सिन्सिअर एफर्ट. जोपर्यंत ते सरकारकडनं होत नाही तोपर्यंत कुशल मनुष्यबळ आपण डेव्हलप करू शकत नाही. कारण मला सांगायचं आहे की युनिव्हर्सिटीजमध्ये असू द्या, कॉलेजेसमध्ये असू द्या, जे टीचर्स आहेत तर ते सुद्धा कुशल तितकेच असले पाहिजे की त्यांच्या विद्यार्थ्यांना तितकं पुढे गाईड करू शकले पाहिजे. प्रॉब्लेम असा होतो की कॉलेजेसकडनं आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत तर त्या ठिकाणावरनं सुद्धा स्टुडंट्सला हे गायडन्स भेटलं पाहिजे की मला इन्शुरन्स सेक्टरमध्ये जायचं तर कुठल्या एक्झाम द्यायच्या, बँकिंगसाठी जायचं तर कुठे जायचं आहे, किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी आणि अदर प्रोफेशनल कोर्ससाठी जायचं तर काय करायचं आहे. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की इन्शुरन्ससाठी जायचं आहे तर आपल्याकडे इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युरीज ऑफ इंडिया आहे आणि ज्यांचं स्टॅटिस्टिक्स चांगलं असेल तर ते मुलं इन्शुरन्समध्ये फार चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकतात. अक्षरशः 50-50 लाख पर ॲनम पर्यंत पॅकेजेस त्या ठिकाणी ऑफर्ड आहेत. एक्झाम्स नो डाऊट डिफिकल्ट आहेत, परंतु त्या दृष्टीनं सुद्धा चांगले हुशार मुलं त्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि सगळेजण जरी चार्टर्ड अकाउंटंट वगैरे होऊ शकत नसतील तरी परंतु त्यांना कुठं जायचं आहे ह्याचं गायडन्सच बेसिकली अवेलेबल नाही. तर हे कॉलेजच्या लेवलवर होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तो गायडन्स डेस्क खरोखर तयार झाला पाहिजे. नक्कीच. महेश धर्माधिकारी सरांना काहीतरी सांगायचंय. महेश सर बोला. व्होकेशनल कोर्सेस हे कॉलेजमध्ये असतात आणि त्याच्यामध्ये असं अभिप्रेत असतंय की त्या मुलांनी त्या व्होकेशनमध्ये जाऊन तिथला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घ्यावा. पण प्रत्यक्षात काय होते की एखाद्या बँकेमध्ये समजा ते गेले तर 1 किंवा 2 दिवस त्यांनी फक्त तिथं जायचं आणि बघायचं. या 1-2 दिवसात त्यांच्याकडं काही त्यातलं ज्ञान मिळत नाही. किंवा एखाद्या CNच्या ऑफिसमध्ये गेलं तर 1-2 दिवसात तो काय शिकू शकत नाही. बेसिकली हा व्होकेशनल कोर्स जो डिझाईन केलेला आहे तो असा पाहिजे की ज्यामध्ये त्यांनी किमान 6 महिने ते 1 वर्ष कुठल्या तरी CAकडे असेल किंवा बँकिंग इंडस्ट्रीमध्ये कुठंतरी असेल किंवा इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये असेल, तिथं त्यांना जायला पाहिजे. तिथला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यांनी घेतला पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यात निश्चित संधी त्या ठिकाणी मिळू शकेल. दुसरं, पंतप्रधान मोदींनी आता जे नवीन फायनान्शियल इन्क्लुजनचा विषय काढला आणि ज्याच्यामध्ये तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोचायचा विषय जो आहे त्यासाठी बिझनेस फॅसिलिटेटर्स आणि बिझनेस कम्युनिकेटर्स ह्यासाठी नॅशनलाइज बँक्स असो, प्रायव्हेट बँक्स असो किंवा कोऑपरेटिव्ह बँक असो, एक मोठी संधी चांगल्या केपेबल नवीन तरुणाईला अवेलेबल आहे की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जर याचा फायदा घेतला तर प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये असे बिझनेस फॅसिलिटेटर्स हे काम करू शकतील आणि एक मोठी एम्प्लॉयमेंट या निमित्तानं जनरेट होऊ शकेल. फक्त त्या दृष्टिकोनातनं वेगळी वाट हे करण्याची गरज आहे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन हे त्यांना व्हायला पाहिजे. आता काय झालंय, त्यांना मार्गदर्शनच नाही, त्यामुळं कुठंतरी इकडं तिकडं जायचं असं त्यांचं सगळं हे चालू आहे. एक शेर असा आहे की मंजिले तो मिल ही जाएगी, मंजिले तो मिल ही जाएगी, भटके हुए को कभी, गुमराह तो वो है दोस्त जो घर से निकलते ही नाही. आता अशी परिस्थिती असल्यामुळे या लोकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे असं मला म्हणायचं. आणि याच नोटवर खरं तर आपण आणखी चर्चा करणारच आहोत, पण सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कुशल मनुष्यबळासाठीची कसरत भाग 4 आपला आहे. जे 11 सेक्टर्स खरं तर शासनाने निश्चित केले त्यापैकी बँकिंग, इन्शुरन्स अँड फायनान्स या विषयावर खरं तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खूप पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. आणि सुरुवातीलाच मी गोपाळ भांगुर्दे सरांकडे जाईन ब्रेकनंतर की सर, जसं आपण आता पूर्ण चर्चेमध्ये पाहिलं तर 2-3 गोष्टी मुद्दे लक्षात आले. ते म्हणजे मार्गदर्शन किंवा स्पेशलायझेशन याकडे खरं तर कल कमी आणि त्यामुळे जे कुशल स्किल्ड आपल्याला एम्प्लॉई हवेत त्याची कुठेतरी कमतरता भासते. आणि हेच बँकिंग मध्ये जाणवते का की स्किल्ड एम्प्लॉई नसल्यामुळे कुठेतरी बँकिंग सेक्टरवर त्याचा ताण येतो किंवा आता कुशल मनुष्यबळाची खरी गरज भासू लागलेली आहे? बरोबर. सध्याला बँकिंग इंडस्ट्रीमध्ये कुशल जे कामगार आपण म्हणतो, MBA किंवा चार्टर्ड अकाउंटंट, BE
ITB मधले अशा ग्रॅज्युएट लोकांची खूपच आवश्यकता आहे. कारण पूर्वीचं बँकिंग आणि आताचं बँकिंग याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आताच्या बँकिंगमध्ये सगळ्या बँका आता पेपरलेस बँकिंगवरती जास्ती भर देतात. त्यामुळे तुम्हाला इंटरनेट आणखी इतर जे काही कॉम्प्युटर रिलेटेड जे काही गोष्टी करायच्या आहेत त्याचं नॉलेज असणं तर बेसिक ही गरज आहे. त्यासाठी परत दुसरे म्हणजे आपल्या CBS वगैरे ज्या आहेत जे आपण प्रोग्राम डेव्हलप करतो त्यासाठी IT प्रोफेशनलची खूप गरज आहे. दुसरं आपल्याकडे एखादं प्रपोजल आल्यानंतर एक चार्टर्ड अकाउंटंट ज्या दृष्टिकोनातून त्याचं ॲनालिसिस करू शकतो त्या पर्टिक्युलर बिझनेसचा तसं नॉर्मल कुठलाही अधिकारी करू शकत नाही. तेव्हा त्या एखादं प्रपोजल म्हणजे व्यवस्थित ॲनालाइज करून त्या लोनसाठी रेकमेंड करणं किंवा प्रॉपर रेकमेंड अथॉरिटीला म्हणजे ॲक्सेप्ट करण्यासाठी आपण हे प्रपोजल मांडतो ते मांडण्यासाठी चार्टर्ड अकाउंटची खूप आवश्यकता आहे. दुसरं एक जनरल मॅनेजमेंटमध्ये जे म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये स्पेशलाइज नाही आहेत पण त्यांचा मॅनेजमेंट या ह्याच्यामध्ये शाखेमध्ये त्यांचा हातगंड आहे असे लोक आपल्याला ब्रांच मॅनेजर म्हणून हवे असतात. त्यांना मार्केटिंग, रिकव्हरी किंवा इतर डेव्हलपमेंट ऑफ बिझनेस या गोष्टींची पण त्यांना खूप चांगली अशी म्हणजे संधी मिळते. तेव्हा एखाद्याला जर समजा ITचं नॉलेज नसेल तर त्याने बिलकुल घाबरून जाता कामा नये. त्याला बँकेत जर यायचं असेल तर दुसरी फील्ड त्याला बँकेमध्ये ओपन असतात आणि बँका काय करतात की प्रत्येक क्षेत्रामधल्या वॅकन्सीज जे असतात त्या पहिला डिक्लेअर करतात आणि त्याप्रमाणे ते भरती करून घेतात आणि त्याच्यानंतर जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतात त्यांना 1 वर्ष या 2 वर्ष कालावधीचं एक स्पेशलाइज ट्रेनिंग बँक देते आणि त्याला आपण ऑन दी जॉब असं ट्रेनिंग म्हणतो. ते ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर त्यांची रिस्पेक्टिव्ह ब्रांचेसमध्ये म्हणजे जे कोणी ITमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना ITमध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटंट जे असतील त्यांना एखादे स्पेशलाइज ब्रांच आपले इंडस्ट्रियल ब्रांच वगैरे असतात किंवा मिड टर्म लार्ज कॉर्पोरेट ब्रांच अशा ज्या ठिकाणी म्हणजे मोठी प्रपोजल शेकडो करोड रुपयाची सँक्शन करायची असतं त्या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग होतं. आणि याच्यामध्ये बँक आता सध्याला असं केल्यामुळे थोडंसं कम्फर्टेबल वाटायला लागलं. नक्कीच प्रवीण यज्ञे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाईल. जसं सरांनी सांगितलं की ऑन जॉब ट्रेनिंग वगैरे दिलं जातं पण याआधी जसे मुद्दे आले की स्पेशलायझेशन गरजेचं आहे, मार्गदर्शन गरजेचं आहे आणि त्यांना ट्रेनिंग ही तर कुठेतरी बँकिंग सेक्टर असेल किंवा इन्शुरन्स आणि फायनान्स या सेक्टरमध्ये शिक्षण सुरू असताना जसं इतर काही बरेच कोर्सेस असेल, MBBS असेल किंवा इतर कोर्सेसमध्ये शिक्षण सुरू असतानाच इंटर्नशिप पिरियड असेल किंवा इतर ट्रेनिंग हे तुमच्या शेवटच्या वर्षात दिलं जातं तर हे गरजेचं आहे असं वाटत नाहीये का? निश्चितच याचा जरूर फायदा होतो. आता बँकेमध्ये काम करत असताना बऱ्याचदा MBA फायनान्स करणारे मुलं आमच्याकडे एक प्रोजेक्ट घेऊन येतात. तर मी बरेचसे अशी मुलं बघितलेत की जे बँकेत जे प्रोजेक्ट करतात त्यांना बँकेचं कामकाज बघून एवढी आवड होते की ते पुन्हा बँकेच्या परीक्षेसाठी मनापासून लागतात किंवा त्याच्यातलं त्यांना नॉलेज येतं. आणि मगाशी 2-3 प्रश्न आपले अनुत्तरित राहिले, मी त्याचं उत्तर देऊ इच्छितो. तुम्ही मगाशी बोलला होतात की JIB, तर JIB ही परीक्षा आहे, ही बँकेत लागल्यावर पुढच्या पदासाठी किंवा ते इन्क्रिमेंट मिळण्यासाठी असते. ती बँकेच्या लागल्यानंतरच ती परीक्षा देता येते. त्याच्या नंतर त्याचा फायदा होतो. म्हणजे बँकेच्या आधी ती परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याचा असा सहसा काही जास्त फायदा होत नाही. आणि त्यानंतर आपण अजून एक प्रश्न विचारला होता की ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर यांना काही वाव आहे का बँकेत. तर मी निश्चितच सांगेल की ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा हॉर्टिकल्चर ज्यांनी केलेलं आहे त्यांना कृषी अधिकारी म्हणून बँकेमध्ये एक सेपरेट पद असतं की जे तुम्ही ॲग्रिकल्चर ऑफिसरची परीक्षा देऊन तुम्ही पहिले 2 वर्ष कृषी अधिकारी म्हणून काम करू शकता आणि नंतर तुम्ही प्रमोशन घेऊन बँकेत मॅनेजर होऊ शकता. माझी बँकेत एंट्री ही कृषी अधिकारी म्हणूनच झाली होती. आता मी पुढची परीक्षा देऊन मॅनेजर म्हणून झालेलो. तर विद्यार्थ्यांनी जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत जे आता सध्या BSc ॲग्री किंवा BSc हॉर्टिकल्चर करत आहेत तर मी त्यांना निश्चितच सांगेल की बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठा वाव आहे. कारण की आता खूप मोठी रिटायरमेंट आहे. तर कृषी अधिकारी पदासाठी आपण निश्चितच अप्लाय करावं आणि आलेल्या संधीचा लाभ घ्यावा.
त्यासोबतच पुढचा प्रश्न माझा आहे तुषार करंजकर सरांना की जसं आपलं बँकिंग बद्दल बोलणं झालं, पण काही वर्षांपूर्वी बँकेसोबत इन्शुरन्स याला इतकं महत्त्व नव्हतं. आता बँकिंग सोबतच इन्शुरन्स या सेक्टरला देखील खूप महत्त्व आहे. तर आता येत्या काळामध्ये इन्शुरन्स या सेक्टरमध्ये काही महत्त्वाच्या संधी आहेत का, आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचं प्रिपरेशन केलं पाहिजे, त्याच्यासाठी काही वेगळे कोर्सेस आहेत का? हो, नक्कीच. इन्शुरन्स हे सेक्टर वाढलेलं आहे आणि वाढत राहील, कारण की पूर्वी लोकांना इन्शुरन्स या विषयाची इतकं महत्त्व माहिती नव्हतं. आता जसजसे लोक शिकून मोठे व्हायला लागलेले आहेत, प्रत्येकजण म्हणतो की माझ्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी मी एक लाईफ इन्शुरन्स काढणार, माझी कार आहे त्या कारसाठी मी एक कार इन्शुरन्स काढणार. काही ठिकाणी हे बंधनकारकही असतात इन्शुरन्स. त्यामुळे इन्शुरन्स क्षेत्र हे झपाट्याने वाढणारं क्षेत्र आहे. बँकिंग क्षेत्रापेक्षाही इन्शुरन्स सेक्टरची वाढ फार झपाट्याने होत चाललेली आहे, कारण की लोकांचा दृष्टिकोन इन्शुरन्सच्या दृष्टीने बदलायला लागलेला आहे. आता ह्यामध्ये करिअर करण्यासाठी मुलांना IRDAच्या परीक्षा देता येतात, ज्या परीक्षा देऊन ते इन्शुरन्स एजंट बनू शकतात. LIC आणि बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या एजंट असे घेऊ शकतात. त्यांना पार्ट टाइम जॉबसुद्धा ह्याच्यात मिळू शकतो, फुल टाइम करिअरही करू शकतात. ह्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना इन्शुरन्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी MBA करून सुद्धा इन्शुरन्स कंपन्यांमध्ये जाता येतं. डायरेक्ट इन्शुरन्स कंपनीजकडे सुद्धा ते रिक्रूट होऊ शकतात. इन्शुरन्स कंपन्या सुद्धा फार चांगले पॅकेजेस ऑफर करायला लागलेले आहेत. आता थोड्यापूर्वी दुसऱ्या सरांनी सुद्धा सांगितलं की 50 लाखापर्यंतची पॅकेजेस इन्शुरन्स कंपनीज द्यायला तयार आहे. पण त्याच्यासाठी त्यांना जे स्किल्ड मॅनपॉवर हवं आहे ते फार गरजेचं आहे, आणि हे स्किल्ड घेण्यासाठी मुलांना त्याच्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रत्येक इन्शुरन्सच्या रिलेटेड लॉ, IRDAची रेग्युलेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःहून समजून घ्यायला लागतील. त्याच्यासाठी त्यांना वेगळा अभ्यास करणं ही गरजेचं आहे, कारण की ह्या सगळ्या कुठल्याही सिलेबसमध्ये गोष्टी शिकवल्या जात नाहीत. ह्याच्यासाठी त्यांना स्वतःहून वेगळा अभ्यास करायला लागेल. आणि आताच्या मुलांना तर इंटरनेटमध्ये सगळ्या संधी उपलब्ध आहेत. ते इंटरनेटमध्ये ऑनलाईन जाऊन सगळं सर्च करतात. त्याच्यामुळे आत्ताच्या काळात हा अभ्यास करणं फार कठीण राहिलेलं नाही असं मला वाटतं. नक्कीच. पुढचा प्रश्न माझा विश्वनाथ बोडके सरांना आहे. आपण पाहिलं की बँकिंग फायनान्स सेक्टरमध्ये अनेक संधी आहेत, पण मी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विचारेल की स्वयंरोजगाराच्या काही याच्यात संधी आहेत का, आणि त्या दृष्टीने मग कशा प्रकारची वाटचाल आधीपासूनच केली पाहिजे? बघा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये CDSL आणि आम्ही LKP सिक्युरिटीज लिमिटेडच्या माध्यमातून खूप असे आर्थिक साक्षरतेचे प्रोग्राम घेतो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, स्टॉक मार्केट असेल किंवा इतर काही फील्ड असतील, ज्या व्यक्तीला नोकरी करायची नसेल परंतु पार्ट टाइम फुल टाइम आपला व्यवसाय चालवायचा असेल तर खूप काही संधी उपलब्ध आहे. जसं शेअर मार्केटमध्ये कोणाला जायचं असेल तर तो सबब्रोकर होऊ शकतो. म्युच्युअल फंडामध्ये जायचं असेल तर तो MFI परीक्षा पास करून स्वतःची एक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी म्हणून म्युच्युअल फंडाची गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करू शकतो. इन्शुरन्ससाठी सुद्धा तो IRD, जसं सरांनी सांगितलं, IRDची एक्झाम देऊन इन्शुरन्स एजंट होऊ शकतो. कारण कसं आहे, ज्याला अर्थाचा अर्थ समजला त्याने जर का आपला अर्थ व्यवस्थित सांभाळलं तर तो समाजाचा अर्थ सांभाळू शकतो. कारण जर का समाजामध्ये आज आपण बघतो आहे की आर्थिक साक्षरता नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, बरोबर. पण जर का आपल्याला असं म्हणायचं असेल की बाबा आज मला नोकरी लागत नाहीये, मला नोकरीच करायची नाहीये, तर आमच्या क्षेत्रामध्ये बरेच लोक येतात आणि आम्ही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रशिक्षण देऊन सुद्धा त्यांना स्वतः बिझनेस करायला प्रोत्साहन करत असतो. नक्कीच. पुण्यातून पण आपल्यासोबत काही पाहुणे आहेत. मला प्रवीण सचिन घायाळे यांना विचारायचं आहे खरं तर की आताचं सध्याचं युग पाहिलं तर स्वतःला अपग्रेड करून अपडेटेड ठेवण्याचं आहे. त्यामुळे काही ना काही जे सध्या नवीन आहे हा कोर्स करण्याकडे पण काही पालकांचं असतं की जो सध्या नवीन कोर्स आहे म्हणजे याला पुढे स्कोप असेलच. तर असं प्रत्येक वेळेस होतच असं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढचा विचार करून नक्की या आपण जे कोर्स निवडतोय याला भवितव्य आहे का हा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे का, आणि सध्या असे कोणते नवीन फायनान्ससाठी कोर्सेस आहेत आणि त्याच्यासाठी कोणते बेस्ट कॉलेजेस आहेत? नक्कीच. ऑब्विसली ज्यावेळेस आपण करिअर अपॉर्च्युनिटीजसाठी ज्यावेळेस विचार करतो किंवा कुठलाही कोर्स निवडायचा विचार करतो तर त्यावेळेस जेव्हा त्या क्षेत्रामध्ये संधी असतील तर त्याच वेळेस कुठलाही स्टुडंट त्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त इच्छुक असतो.
आज जर बघितलं तर जसं जर बोलायचं झालं तर जसं तुम्ही स्वयंरोजगाराच्या बद्दल सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कशन झालं. मुलांनी प्रत्येक मुलगा हा जॉबकडे जायचं आहे आणि म्हणून जॉबमध्येच नवीन संधी भेटतील अशातला भाग नाही. आज जर विचार केला तर सपोज जसं मी बोललो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आलेला आहे आणि बरेचसे टॅक्सेशनचे आता लॉज अमेंड होत आहेत. म्हणजे कुणी सांगितलं की तुम्हाला प्रत्येक वेळी चार्टर्ड अकाउंटंटच्याच ऑफिसमध्ये जाण्याची गरज आहे. एखादा जर बीकॉम होल्डर जरी असेल आणि त्याच्यामध्ये जर क्वालिटीज असतील तर त्याचंसुद्धा इव्हन टॅक्स प्रॅक्टिशनर्स ऑफिस फार चांगल्या पद्धतीने चालू शकतं. आणि जर असं बघितलं तर आजकाल बऱ्याच एक ट्रेंड चालू झाला आहे की आउटसाईड इंडिया जाऊन MS वगैरे फायनान्समध्ये करण्याचा. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आहेत अशा की ज्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीज इंडियामध्ये येऊन तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा देत आहेत आणि आउटसाईड इंडिया जाऊन तुम्ही 1-2 वर्षांचं एज्युकेशन घेऊ शकता. त्यासाठी बऱ्याच वेळेस तिथनं झाल्यानंतर सुद्धा इंडियामध्ये बरेचसे असे स्टुडंट्स आहेत की त्यांना फार चांगल्या पद्धतीनं इंडियामध्ये सुद्धा आणि बाहेरसुद्धा ऑपॉर्च्युनिटीज भेटलेल्या आहेत. आणि कॉमर्समध्ये जर तसं बोलायचं झालं तर आजकाल जसं कंपनी सेक्रेटरी CAच्या खालोखालचा एक कोर्स असा आहे की जो तसं जर बघितलं तर CAच्या कंपॅरिझनमध्ये तितका डिफिकल्ट नाही आहे. परंतु बऱ्याचशा मुलांचं फार चांगल्या पद्धतीने तिकडं पण ओढा वाढायला लागला आहे. कारण आता नवीन कंपनीज ॲक्ट आहेत किंवा स्टॉक एक्सचेंजेसमधले बरेचसे प्रोव्हिजन्स आहेत की त्या ठिकाणी मुलांना संधी भेटू शकते. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये आज फार चांगल्या पद्धतीनं संधी निर्माण झालेल्या आहेत. त्या ठिकाणी अक्षरशः मला जर एखादी गोष्ट आउटसाईड इंडिया एक्सपोर्ट करायची असेल एखाद्या सामान्य माणसाला तर त्या ठिकाणी त्याला प्रोव्हिजन्स माहीत नसतात. म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये सुद्धा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने कन्सल्टन्सी करू शकता. त्यानंतर जसं बँकिंग फायनान्समध्ये जर आपण असं जर बघितलं तर प्रोजेक्ट फायनान्स इज वन ऑफ द व्हेरी गुड थिंग की जी आजकाल फार चांगल्या पद्धतीनं बरेच लोक त्या ठिकाणी काम करतात. जर तुम्ही तुमच्या क्लायंट्सला चांगल्या पद्धतीने ॲडवाईस केलं की कशा पद्धतीनं चीपर रेटवर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायनान्स उपलब्ध होऊ शकतो तर ती एक संधी आज चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालेली आहे. मला एवढंच सांगायचं की जेवढी भारताची इकॉनॉमी याच्यानंतर आता ग्लोबलायझेशनकडे चालली त्यावेळी बँकिंग फायनान्स इन्शुरन्स सगळीकडे संधी वाढणार आहेत. परंतु मला या ठिकाणी एक प्रकर्षाने एक मुद्दा सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. आपण प्रत्येक वेळेस आपण बोलतोय की कुशल मनुष्यबळासाठी आपण प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी आपला बेस इम्प्रूव्ह झाला पाहिजे. तर ज्यावेळेस आपण BCom बद्दल जर बोललं कारण कॉमर्सचे मॅक्सिमम स्टुडंट्स ऑब्व्हियसली BComच्या रूटवरनं सगळेच जण येतात. तर BCom BBA ह्या सगळ्या अशा पॅरल लाईन्स आता डेव्हलप झालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस मी आधीसुद्धा सांगितलं की स्किल्स त्या ठिकाणी डेव्हलप होत नाही आहे. म्हणजे जर BComचा फर्स्ट इयरचा मुलगा जर जनरल BCom किंवा जनरल BBA वगैरे न करता जर BComचं त्याचं स्पेशलायझेशन जर सुरुवातीपासून जर त्याला बँकिंगकडे जायचं असेल तर बँकिंगच्या दृष्टीनं होऊ शकलं. फायनान्सकडे जायचं तर फायनान्स BComचं स्पेशलायझेशन होऊ शकलं. इन्शुरन्समध्ये सुद्धा BComच्या लेवलवरच जर स्पेशलायझेशन होऊ शकलं किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये सुद्धा BComच्या लेवलवर जर स्पेशलायझेशन होऊ शकलं तर त्या ठिकाणी अक्षरशः फार चांगल्या पद्धतीनं मनुष्यबळ चांगल्या पद्धतीनं क्रिएट होऊ शकेल. कारण तो सुरुवातीला 3 वर्षे ग्रॅज्युएशनची त्याच डायरेक्शनमध्ये घालवेल आणि त्या कन्सर्न ठिकाणी त्याला जर 1 वर्षाची कंपल्सरी अप्रेंटिसशिप जर कंपल्सरी केली ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच तोपर्यंत जर त्याला ग्रॅज्युएशनची डिग्रीच नाही भेटली तर मला असं सांगायचं की युनिव्हर्सिटीच्या लेवलवर कॉलेजेसवरनं आपण पदवी घेतल्यानंतर जो मनुष्यबळ बाहेर पडेल तो फार चांगला स्किल मनुष्यबळ असेल. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्समध्ये 3 वर्ष कंपल्सरी CAच्या अंडर आर्टिकलशिप आहे. तशीच कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये पण आर्टिकलशिप आहे आणि ICWA मध्ये सुद्धा आर्टिकलशिप आहे. जर अशाच पद्धतीचे आर्टिकलशिप जर बँकिंग सेक्टरमध्ये जर कोणी BComचं स्पेशलायझेशन केलं तर त्याला बँकेमध्ये एखादी वर्षाची आर्टिकलशिप, इन्शुरन्समध्ये स्पेशलायझेशन BComचं केलं तर इन्शुरन्समध्ये एखाद्या वर्षाची आर्टिकलशिप किंवा अप्रेंटिसशिप अशा पद्धतीनं जर काही आपण कोण इंट्रोड्यूस केलं तर मला सांगायचं की हा जो व्हॅक्यूम आपण बोलतोय की कुशल मनुष्यबळाचा तो ग्रॅज्युएशन लेवलवर फार चांगल्या पद्धतीनं आपण भरू काढू शकतो. कारण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुमच्या थिअरॉटिकल एक्सपिरियन्ससोबत जर जोडला गेला तर 21 वर्षाचा जो तरुण BCom झाल्यानंतर बाहेर पडेल तर त्याला काहीतरी नॉलेज प्रॅक्टिकल आणि थिअरी या सगळ्यांचं असेल. आणि आज आपल्याला ज्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे तर त्या ठिकाणी ती आपण चेंज करू शकतो. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी डिस्कशन करून नुसतं काही होणार नाही पण आपल्या चॅनलतर्फे आपण एखादं सजेशनसुद्धा अशा पद्धतीनं करू शकतो की BCom किंवा BA असू द्या किंवा बाकीचे जे BSc लेवल असू द्या तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पद्धतीनं जर स्पेशलायझेशन जर ग्रॅज्युएशनच्या लेवलवर आणलं तर आज कॉम्पिटिटिव्ह झालंय. आपण 50 वर्षापासून तोच अभ्यासक्रम चालवतोय. कुठं ना कुठेतरी आज त्या ठिकाणी चेंजेस होणं फार गरजेचं आहे. तोपर्यंत आपण
ह्या नीड सॅटिस्फाय नाही करू शकणार. आज जग बदललंय, आपली एज्युकेशन सिस्टम फार चांगल्या पद्धतीनं ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला बदलावी लागेल. हॅव दे स्पेशलाइज्ड BCom, स्पेशलाइज्ड BA, स्पेशलाइज्ड BSc आणि ते फर्स्ट इयरपासून असू द्या. मला असं वाटतं की त्यानंतर आपला जो खरंच भारताचा जो उद्देश आहे की सरकारचा उद्देश आहे की कुशल मनुष्यबळ प्रोव्हाइड करायचं आहे, तर मे बी त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने तो व्हॅक्यूम भरून निघायला गरज होईल, कारण तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सुद्धा त्याला ग्रॅज्युएशनच्या लेवलवर भेटेल. हे पण फार महत्त्वाचं आहे. नक्कीच खूप चांगला मुद्दा मांडला आणि याच मुद्द्याला अनुसरून मी खरं तर धर्माधिकारी सरांना प्रश्न विचारेन. जसं आता हे बोलले की मार्गदर्शन किंवा बदल होणं गरजेचं आहे शिक्षण पद्धतीतच, तर जे आहे तीन हे जे सेक्टर आहेत किंवा हा पूर्ण सेक्टर आहे बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्सचा, तर याच्यातली जी शिक्षण पद्धती आहे किंवा BCom पर्यंतचं जरी आपण सामान्य शिक्षण बघितलं तर या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला नेमका काय बदल घडावा असं वाटतंय? नाही, एक बदल असा मला अभिप्रेत आहे की BCom किंवा BA यासाठी जे एज्युकेशनल कॉलेजेसमध्ये जो वेळ जातो तो हार्डली 1-2-3 तासाचाच असतो. त्याच्यानंतरचा संपूर्ण वेळ हा त्या विद्यार्थ्याला रिकामा असतो. त्यावेळेला ते मग कुठले तरी क्लासेस हे कर किंवा इतर गोष्टी करत असतात. पण त्यांनी जर असं ठरवलं की एक मॉर्निंगचं कॉलेज झाल्यानंतर त्यांना आवडेल त्या बाजूला, म्हणजे त्यांना समजा फायनान्समध्ये जायचं असेल तर CA कडे जाऊ देत, बँकिंगमध्ये काम करायचं असेल तर बँकिंगमध्ये जाऊ देत, इन्शुरन्समध्ये असेल तर इन्शुरन्समध्ये जाऊ देत. त्यांनी जर रोज 3 तास 4 तास हे आपल्या कॉलेज व्यतिरिक्त अशा ठिकाणी जायचं ठरवलं तर BCom जेव्हा ते होतील तेव्हा त्यांना त्या फील्डमधलं एक्सपर्टाईज आलेलं असणार आणि त्यामुळं सहजपणे त्यांना तो जॉब मिळू शकेल अशी परिस्थिती एक निर्माण झालेली असणार. आणखीन एक विषयाला टच मी करतो या ठिकाणी की इन्व्हेस्टमेंट, प्रत्येक आपल्यातला व्यावसायिक असो, बिझनेसमन असो किंवा पगारदार व्यक्ती असो, हा काही प्रमाणात गुंतवणूक करतच असतो आणि ही गुंतवणूक जी करत असतात त्यात बऱ्याच वेळा आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल पूर्वीपेक्षा जास्त वाढलेला आहे. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्या मार्फत या इन्व्हेस्टमेंटबद्दलच्या अभ्यासाचे काही कोर्सेस हे तयार झालेले आहेत आणि ज्यामध्ये त्या कंपनीचं टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस आणि कशा पद्धतीनं स्टॉक मार्केटचं काम चालतं आणि कसं केलं पाहिजे याचा अभ्यासक्रम ते चांगल्या पद्धतीनं शिकू शकतात. हे जर विद्यापीठ लेवलवर त्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये हा जर कोर्स केला तर हा माणूस कुठंतरी पुढं नोकरी करणार आहे, त्याचबरोबर तो गुंतवणूकही करणार आहे. त्यामुळे त्याला ॲडिशनल इन्कम पण होऊ शकेल. प्लस भारतातली बरीचशी जनता हे मार्केट न कळल्यामुळं केव्हा तरी चुकीचा निर्णय घेते आणि तोट्यात येते. तोही भाग त्याला टाळता येईल. समाजालाही एज्युकेट करणं आणि आपलाही प्रॉफिट वाढवणं हे दोन्ही काम तो त्या पद्धतीनं करू शकेल. तर असा एक ॲव्हेन्यू सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे ज्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकेल. नक्कीच. केंढे सरांना पुढचा प्रश्न आहे की बँकिंग सोबतच आपण म्युच्युअल फंड असेल किंवा जसं आता त्यांनी सांगितलं की शेअर मार्केट असेल किंवा मिनी बँकिंग वगैरे हल्ली हे प्रकार असतात किंवा मायक्रो फायनान्स असेल, यामध्ये देखील येत्या काळामध्ये काही संधी आहेत का चांगल्या? हो, नक्कीच आहेत. मला असं वाटतं की कॉमर्स हे असं क्षेत्र आहे की तिथं सर्व प्रकारच्या सर्व फील्डमध्ये संधी आहेत. मी थोडंसं अजून एक पॉईंट यामध्ये ॲड करेल की इथून पुढे प्रत्येक व्यक्तीने स्पेशलायझेशनकडे जर लक्ष दिलं किंवा त्याच्यावर जर कॉन्सन्ट्रेट करायचं झालं तर त्यांना नक्कीच कॉमर्समध्ये एक चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध असतील. किंवा इव्हन एखाद्या प्रॅक्टिसिंग CAने सुद्धा त्याच्या व्हिजिटिंग कार्डवर जर, म्हणजे मला माहीत नाही की यात CA एथिक्स काय सांगतात, पण जर तशी काही सोय झाली की त्याचं एक स्पेशलायझेशन कशामध्ये आहे किंवा इतरही कोणी टॅक्स प्रॅक्टिशनर असतील, ॲडव्होकेट्स असतील, तर त्यांचं स्पेशलायझेशन कशात आहे जर त्यातनं कळलं तर नवीन जे काही कुशल मनुष्यबळ आपल्याला तयार करायचं आहे त्यांच्यासाठी हे सोपं जाईल की त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंडर ट्रेनिंग घेता येईल. नक्कीच. आणि अगदी वेळ खरं तर संपत आली आहे तरी देखील करंजेकर सरांना एक प्रश्न आहे की अनेक कोर्सेस वगैरे आहेत, पण म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर प्रायव्हेट कोर्सेस करायचे म्हटलं की मोठी फी भरायची असा एक पालकांना प्रश्न असतो. त्यामुळे शासनाचे असे कोणते कोर्सेस आहेत की जे करूनही मुलांना पुढे चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात? हो, नक्कीच.
आता शासनाने सुद्धा बऱ्याच स्कीम्स काढलेल्या आहेत, बरेच कोर्सेस हळूहळू इंट्रोड्यूस व्हायला लागले आहेत. त्यातील काही कोर्सेस विद्यापीठ स्तरावर सुद्धा इंट्रोड्यूस व्हायला लागले आहेत. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई विद्यापीठाने बँकिंग इन्शुरन्स नावाचा एक वेगळा कोर्स काढलेला आहे, अकाउंटिंग फायनान्स नावाचा एक वेगळा कोर्स काढलेला आहे, जेणेकरून आता प्रयत्न असा होतोय की प्रायव्हेट इन्स्टिट्यूटच्या ऐवजी शासनाकडूनच असे कोर्सेस अवेलेबल हवे. पण ह्या कोर्सेसमध्ये मुलांना फक्त थिअरी नॉलेज दिलं जात आहे, प्रॅक्टिकल नॉलेजची कुठेतरी कमतरता भासते आणि त्यामुळे ही मुलं इंडस्ट्रीसाठी रेडी प्रोडक्ट्स होऊ शकत नाही आहेत. त्यांना अजून कुठेतरी एक्सपिरियन्स घ्यायला लागतो आणि त्या एक्सपिरियन्सशिवाय त्यांना पुढे होता येत नाही. तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडून तर अजून बऱ्याच कोर्सेस आणण्याची गरज आहे, सुरुवात झालेली आहे. शासनाकडून बऱ्याच गोष्टी अजून यायला लागतील. बरेच कोर्सेस आहेत, त्याच्यातील काही टॅलीसारखे सुद्धा कोर्सेस आहेत जिथं आपल्याला अकाउंटिंग प्रॅक्टिकली शिकता येईल. छोट्या कंपन्यांमध्ये आपल्याला त्याने नोकऱ्याही मिळू शकतात की जिथे ठीक आहे आपल्याला टॅली नावाचा काही कोर्स येतोय तर आपल्याला एक अकाउंटंट म्हणून, अकाउंट्स ऑफिसर म्हणून एखादा मुलगा रिक्रूट करता येतो, तिथेही जॉब मिळू शकतात. तर असे बरेच कोर्सेस हळूहळू आपल्याला बघायला मिळतील. सुरुवात झालेली आहे. फक्त गव्हर्नमेंटकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी अजून जास्त कोर्सेस शिकवावेत आणि त्या कोर्सेसमध्ये त्यांनी 1 ते 3 वर्षाचा प्रॅक्टिकल ट्रेनिंग एक्सपिरियन्स, जसं आता आम्ही CA करताना 3 वर्ष आम्हाला आर्टिकलशिप करावीच लागते आणि ह्या 3 वर्षामध्ये आम्हाला फार जास्त ज्ञान मिळतं. म्हणजे मी स्वतः तो अनुभव घेऊन आहे आणि मी सांगेन की 3 वर्ष बिलकुल वाया जात नाही. ही 3 वर्ष फार उपयुक्त असतात आणि त्याच्या बेसिसवरच आपल्याला पुढे आपलं CAची प्रॅक्टिस वाढवता येते, त्याच्यातलं नॉलेज कळतं. थिअरी हा वेगळा पार्ट असतो, तोही गरजेचा आहे आणि प्रॅक्टिकल हा वेगळा पार्ट असतो. त्यामुळे आता शासनाकडून किंवा सरकारकडून जे कोर्सेस येतील त्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा अंतर्भाव असणं फार फार गरजेचं आहे. नाहीतर त्या कोर्सेसचा तेवढा उपयोग नाही होणार जेवढा आज गरजेचा आहे. नक्कीच एकंदरीतच सगळ्या मान्यवरांचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. भांगुर्दे सरांना बोलायचं आहे. आतापर्यंत आपण या विषयावरती बोलत होतो की स्किल्ड वर्कर, स्पेशलायझेशन या लेवलवरून आपण बोलत होतो. पण एखादा विद्यार्थी BCom, BA, BSc होतो, त्याला कुठल्याही फील्डमध्ये स्किल्ड असं होता येत नाही. अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा घाबरून न जाता मला कुठे काही स्किल्ड नसल्यामुळे मला नोकरी मिळेल की नाही, बँकिंगमध्ये मला जाता येतं की नाही, हा विचार न करता त्याने सरळ क्लेरिकल लेवलला जर जॉईन केलं तर 2-3 वर्षामध्ये त्यांना ज्या फील्डमध्ये जसे इंटरेस्ट निर्माण होते, IT, बँकिंग फायनान्स, इवन ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा, मागाशी मी सांगायला विसरलो, आपले मित्र त्यांनी सांगितलं होतं की ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये बँकेला अधिकारी लागतात. BSc ॲग्रिकल्चर झालेले असे. त्यांचं बरोबर आहे. आम्हाला ह्याच्या बँकांना त्या ॲग्रिकल्चर लोकांची सुद्धा खूप आवश्यकता आहे. तर सांगायचा मुद्दा असा की एखाद्यानं जर क्लेरिकलमध्ये जॉईन केलं तर बँकिंग अँड ह्याच्यामध्ये जे काय आपलं IB, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स, जे JIB एक्झाम कंडक्ट करते, त्या एक्झाम पास केल्यानंतर त्यांना एक ऑफिसरची परीक्षावर देऊन त्यांनी 2-3 वर्षामध्ये एकंदरीत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून स्वतःचं फील्ड निवडू शकतात ते आणि त्याप्रमाणे बँकेमध्ये त्या पदावर तिथे ऑफिसर, मॅनेजर होऊ शकतात. त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. खरं तर वेळ संपत आली आहे, पण पुडके सरांना त्यांचा काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. सर, थोडक्यात आपला मुद्दा आणि आपलं म्हणणं मांडा. मी धर्माधिकारी साहेबांचा मुद्दा पुढे नेतो. जसं त्यांनीच म्हटलं की जसं सेबी, स्टॉक एक्सचेंजेस, NSDL, CDCL, ब्रोकर्स, MF आणि काही आर्थिक संस्था असतील, ह्या खूप चांगल्या प्रकारे आर्थिक साक्षरतेवर भर देत आहे आणि ज्यांना कोणाला असं म्हणतो ना की आज आर्थिक साक्षरता नसेल तर काही उपयोग नाही आहे. आणि ज्या व्यक्तीला जर का स्टॉक मार्केटमध्ये जॉब करायचा असेल किंवा फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये जॉब करायचा असेल तर NISM ही संस्थेचं उद्घाटन नुकतंच फायनान्स मिनिस्टरच्या हस्ते मुंबईमध्ये झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून खूप चांगले कोर्सेस आहेत. ते कोर्सेस पास झाल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये म्हणा किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये खूप चांगल्या प्रकारे नोकऱ्या उपलब्ध आहे. त्यांना जर का कधी काही मदत लागत असेल तर आम्ही नाशिकमध्ये असतो, केव्हाही कुणीही आम्हाला भेटू शकतात. नक्कीच. आणि धर्माधिकारी सरांना देखील मुद्दा मांडायचा. सर, वेळ संपत आली आहे, थोडक्यात आपला मुद्दा मांडा. नाही, मला विद्यार्थ्यांना एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. एक शेरच सांगतो, नई दुनिया है
नया दौर है नई उमंग, कुछ थे पहले के तरीके, कुछ है आज के ढंग। इस मोड़ पे न घबरा के रुक जाइए आप, जो बात नहीं है, जो कोर्सेस नहीं है, उसे अपनाइए आप, एवढंच मला सांगायचं। नक्कीच, म्हणजे एकंदरीतच स्पेशलायझेशन आणि योग्य मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। येत्या काळात खूप संधी उपलब्ध आहेत, मात्र त्या संधींकडे डोळसपणे पाहण्याची देखील गरज आहे। मोठं व्हायचं या कार्यक्रमामध्ये सगळ्या पाहुण्यांचं खरं तर मी आभार मानते, त्यांनी इथे वेळ दिला आणि इथेच थांबते। नमस्कार।